पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना पेट्रोल डिझेलसह इंधन बचतीचं आवाहन केलं आहे। वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या पद्धती पुन्हा सुरू करा। पेट्रोल डिझेलची बचत करणे ही राष्ट्रीय गरज आहे असं सांगताना पंतप्रधानांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानामुळे आगामी काळात मोठी इंधन दरवाढ होणार का या चर्चेने आता जोर धरला आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। इराण अमेरिकेत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। इराण अमेरिकेचे प्रमुख दोन्ही एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत। याचा फटका जगातील सर्व देशांना बसू लागलाय। मागील काही दिवसात भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाली। गॅस सिलेंडर घेण्यासाठी किंवा बुकिंगसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता। गॅस एजन्सी बाहेर भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत होत्या। याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं भाष्य केलं आहे। त्यांच्या विधानामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल रविवारी हैदराबाद दौऱ्यावर होते। या दौऱ्यातील आयोजित कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना मोदींनी मोठं भाष्य केलं आहे। यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी कोरोना काळाची आठवण करून दिली। त्यांनी वर्क फ्रॉम होम पद्धतीला प्रोत्साहन देण्याविषयी सांगितलं। पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचाही त्यांनी सल्ला दिलाय। जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि आंतरराष्ट्रीय भूराजकीय तणावामुळे भारतासमोर इंधनाचं मोठं संकट उभं राहिलं आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर संयमानं करण्याचं आवाहन केलं आहे। ज्याप्रमाणे आपण कोविड काळात अत्यंत सावधगिरीने संसाधनांचा वापर केला, तशीच वेळ आता इंधनाच्या बाबतीत आली आहे असं सूचक विधान पंतप्रधानांनी केलं आहे। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करून वस्तुस्थिती मांडली। पुरी यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल, नैसर्गिक वायू, एलपीजीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। जागतिक स्तरावर कच्चा माल महाग झालेला असतानाही केंद्र सरकारने सामान्य जनतेला महागाईच्या झळा सोसाव्या लागू नयेत म्हणून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत। मात्र यामुळे सरकारी तेल कंपन्यांना दररोज 1 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे। चालू तिमाहीत हा एकूण तोटा 1 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचण्याचा अंदाज आहे। केंद्र सरकारने मार्च महिन्यात उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात केली होती, जेणेकरून जनतेला दिलासा मिळेल। या कपातीमुळे सरकारला दरमहा 14 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावं लागत आहे। मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती इतकी भीषण आहे की ही टॅक्स कपातही आता तोटा भरून काढण्यास पुरेशी ठरत नाहीये। केवळ पेट्रोल डिझेलच नाही तर विमानाचे इंधन आणि घरगुती गॅसवरही कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे। पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ञांच्या मते तेल कंपन्यांना सध्या प्रति लिटर पेट्रोलवर सुमारे 18 रुपये आणि डिझेलवर 25 रुपयांचा थेट तोटा होत आहे। जर या कंपन्यांना आपला तोटा पूर्णपणे भरून काढायचा असेल आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राहायचं असेल तर पेट्रोलच्या दरात 18 रुपये आणि डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ करणं अनिवार्य आहे। पेट्रोलियम मंत्रालयाचे संयुक्त सचिव यांनीही मान्य केलं आहे की पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे पुरवठा साखळीवर आणि कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा दबाव निर्माण झाला आहे। पंतप्रधानांच्या भाषणात त्यांनी विशेषतः सोन्याच्या खरेदीवर भाष्य करताना म्हटलं की मी देशाला आवाहन करतो की किमान 1 वर्ष लग्नासाठी सोनं खरेदी करू नका। सोन्याच्या आयातीमुळे आपला मोठा पैसा परदेशात जातो। जो पैसा वाचवून बँकांमध्ये जमा करा, जेणेकरून त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी व गरिबांच्या कल्याणासाठी होईल असं मोदींनी नमूद केलंय। कारण भारतात सोनं हे केवळ धातू नसून परंपरा आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं। दरवर्षी देशात शेकडो टन सोन्याची खरेदी केली जाते। सण, लग्न आणि गुंतवणुकीच्या नावाखाली लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात। भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश सोनं परदेशात आयात करतो। त्यामुळे जेव्हा सोन्याची आयात वाढते तेव्हा देशातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन बाहेर जातं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार जर भारतीयांनी 1 वर्षासाठी सोन्याची खरेदी कमी केली किंवा पूर्णपणे थांबवली तर त्याचा सर्वात मोठा परिणाम देशाच्या आयात खर्चावर दिसून येईल। सोन्याची आयात कमी झाल्यामुळे सरकारला परकीय चलनाची बचत करण्यास मदत होऊ शकते। त्यामुळे डॉलरची मागणी कमी होईल आणि रुपयावरील दबावही घटू शकतो।
यामुळे भारताचा करंट अकाउंट डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट कमी करण्यास मदत होऊ शकते। म्हणजेच देशातील पैसा परदेशात जाण्याऐवजी देशांतर्गत गुंतवणूक आणि विकास कामांमध्ये अधिक वापरला जाऊ शकतो। आता निवडणुकांचा हंगाम संपल्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी काटकसरीचं आवाहन केल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात शंकेची घालमेल सुरू झाली आहे। पुढील काळात याचे काय पडसाद उमटतात, महागाईचा नागरिकांवर काय परिणाम होतो, तसेच आगामी काळात मोठी इंधन दरवाढ होणार का, हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।